आमच्या राखीताईंनी अगदी माईंची त्यांची की जशा बहीण भावाची बहीण बहिणींची मैत्री असते अशी त्यांची दोघींची घट्ट मैत्री तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे की अनाथ लेकरांसाठी जेव्हा आपण त्यांना फोन करू माई सांगतील त्या वेळेला ते या ठिकाणी उपस्थित होतात आणि या लेकरांसाठी आज 100 लेकरांना जगावण्यात त्यांचा सुद्धा एक सिंहाचा वाटा आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आणि मी राखीताईंना विनंती करेल की आपणही दुर्गा दीदीला भरभरून शुभेच्छा द्यायची आहे. जय अंबे जय श्री महाकाल. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सन्माननीय व्यासपीठ आध्यात्मिक गुरुवर्य माझे आदराचे बंधू सर्वांना मी सन्मान्य नमस्कार प्रेमपूर्वक करते, त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशी विनंती करते. सगळे माझ्या लेकरांना आनंदाचा प्रेमाचा आशीर्वाद. आज दुर्गाचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा या निमित्त तिने जे नाव कमवलं आहे आणि आता सरांनी जे तिच्या गुरुवर्यांनी कौतुक केलं की लासलगावचं सुवर्णाक्षरामध्ये नाव कोरलं गेलं की तिने आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू थायलंड इथे जाऊन विजेतेपद पत्कारलं आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टींमध्ये ती निपुणही आहे. आज अनाथ हा शब्द खोडल्यासारखा झाला आहे, कारण आम्ही आणि असे आध्यात्मिक गुरु किंवा तुम्ही सर्वजण तिच्या आपण आई वडील झालेलो आहोत, मायबाप झालेलो आहोत आणि तो आशीर्वाद प्रेम आनंद व्यतिरिक्त करण्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. थोडक्यात बोलेल, आमच्या लाडक्या दुर्गाला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे शुभ आशीर्वाद. जय अंबे जय श्री महाकाल. यानंतर की दुर्गाचं कधीच चाललंय सर नाही म्हणते दुर्गा ते नाईक सरांना बोलायला लावा, म्हणून मी नाईक सरांना विनंती करेल की दुर्गाचे क्लास टीचर नाईक सर हे उपस्थित आहे. मी सरांना अगोदरच म्हणलं सर बोलता का, सरांनी टाटा केला, परंतु दुर्गाचं सारखं चालू झालं की नाईक सरांना उठवा, म्हणून तिचे गुरुवर्य आहे आणि त्यांच्या प्रति तिचं प्रेम आहे, म्हणून मी नाईक सरांना विनंती करेल की आपणही दुर्गाला भरभरून शुभेच्छा द्यावा. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेले सर्व गुरुवर्य तसेच सर्व बंधू भगिनी. आता दुर्गा तसं म्हटलं तर माझ्याकडे इयत्ता 4थीला असताना मी तिचा क्लास टीचर होतो. आता ती 6वीला आहे आणि 4थीला असतानापासून किंवा त्याच्या अगोदरपासून दुर्गामध्ये प्रचंड प्रमाणात तिच्या खेळाबद्दलचा आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच ती फक्त खेळामध्येच नाही तर दिलेलं प्रत्येक काम अगदी मनापासून आवडीने पूर्ण करत असते आणि अशी ही दुर्गा आमच्या विद्यालयाची खरंच एक आवडती विद्यार्थिनी आहे. तशी ती सगळ्या शिक्षकांची तर आहेतच, परंतु शाळेचं नाव उंचावण्यामध्ये दुर्गाने अतिशय मोलाचा वाटा त्या ठिकाणी उचललेला आहे. अशी ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी दुर्गा, हिला वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांकडनं भरभरून शुभेच्छा देतो आणि आशीर्वादही आहे. ठीक आहे, सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. या ठिकाणी काकडी गावचे पोलीस पाटील, त्याचप्रमाणे आमचे काकडी गावचे शिर्डी एअरपोर्टचे काय पद आहे त्यांचं ते राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे प्रभाकर अण्णा गुंजा पाटील का कोण पटकन दोघात एक छापा काटा करा. या ठिकाणी आमच्या गावचे पोलीस पाटील हे उपस्थित झालेले आहे. यांना विनंती करतो की यांनीही बाबांचा आशीर्वाद घेऊन दुर्गाला अगदी 2-3 शुभेच्छा होणार आहे. त्यानंतर पुढील औक्षणाचा आणि याचा कार्यक्रम चालू होणार आहे. कारण आमचे देव हो सगळं सांगायचं विसरलो. आमच्या लासलगाव पोलीस स्टेशनचे आमचे जीवाचे जीवलग मित्र आणि लासलगाव पोलीस स्टेशनचं वैभव
हरिभक्तपरायण नायकवाडे दादा आणि त्याचप्रमाणे दादांचं किशोर दादा लासूरकर की ज्या अनाथांसाठी रात्रंदिवस धावत पळत असतात ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचे खूप खूप स्वागत. थोड्याच वेळात साहेब पण येणार आहे, म्हणून या ठिकाणी आमच्या गावचे पोलीस पाटील मी यांना विनंती करेल की यांनी आपल्या छोट्याशा कन्येला भरभरून शुभेच्छा द्यायच्या आहे. जय जनार्दन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलाय पुंडरीकाक्षा मंगलाय तनुहरी. अशा या संत महंतांच्या आणि जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मातृभूमीमध्ये आज या ठिकाणी आमची सर्वांची लाडकी कन्या कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ या कन्याचा या ठिकाणी मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व जनार्दन स्वामी भक्त परिवारातील सर्व भक्तगण या अनाथ आश्रमाचं सर्व पितृतुल्य असं व्यक्तिमत्व आमचे गुरुवर्य श्री वासुदेवानंद गिरीजी महाराज तथा बहुरूपी महाराज हे या ठिकाणी आहेत. त्यांना या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं वंदन करतो. आणि आमची एक कन्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये या ठिकाणी तिनं उत्तुंग असं यश संपादन केलेलं आहे. आणि तिच्या या संपादित केलेल्या यशामध्ये बाबाजींचा मोठा वाटा आहे आणि बाबाजींचा कृपा आशीर्वाद आहे. मी या ठिकाणी दुर्गाला या ठिकाणी आमच्या काकडी येथील गुंजाळ पाटील परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ टॅक्सी मालक वाहतूक संघटनेच्या वतीनं आणि आमच्या कोपरगाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय आशुतोष दादा काळे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप सुयश चिंतितो आणि त्याच्या पुढील भावी वाटचालीसाठी आमच्या सर्व मित्र परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय बाबाजी. खूप खूप दादा धन्यवाद. या ठिकाणी त्याचप्रमाणे शिर्डी एअरपोर्टचे राजमुद्रा प्रतिष्ठान प्रभाकर दादा गुंजाळ यांना विनंती करतो की यांनीही या ठिकाणी दुर्गाला भरभरून शुभेच्छा द्यायचे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंना कोटी कोटी वंदन. रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. अवघ्या जगाची आई काशी मक्का मथुरा मदिना समाजात जाणाऱ्या सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या पावनभूमीत तसेच संत जनार्दन बाबांच्या कृपा आशीर्वादानं आज आमची भगिनी कुमारी दुर्गा हिचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. दुर्गाच्या बाबतीत आता सर्व मान्यवरांनी सांगितलंय की तिनं खूप काही नावलौकिक आमच्या काकडीचं लासलगावचं आणि या आश्रमाचं देशाच्या बाहेर नेऊन ठेवलेलं आहे. आणि मी तिचा असंच भरभराटी तिला यापुढे मिळत राहो, असंच ती आपल्या लासलगावचं काकडीचं नाव जगभरात गाजत राहो अशी माझ्या गुंजाळ परिवाराच्या वतीनं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि बाबाजींचा आशीर्वाद तसंच आमचे चुलते त्यांच्या बाबतीत देखील सांगायचं जर झालं तर अतिशय शून्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाला गावापासून बाजूला ठेवून दीनदलितांची सेवा करण्याचं, दीनदुबळ्यांची सेवा करण्याचं, अनाथांची सेवा करण्याचं स्वप्न
त्यांनी उराशी बाळगून आज आपल्या सर्वांच्या समोर हे यश दिसत आहे की ते कितीतरी मुलींचे वडील आहे आणि कितीतरी मुलांचे सासरे आहे. म्हणजे हे काम सुद्धा इतकं सोपं नाहीये, परंतु भगवंतानं त्यांच्या हातून ते करून घेत आहे. आज आपल्याला एक मुलगी किंवा एक मुलगा, 2 मुलं सांभाळणं खूप कठीण आहे, परंतु ते आज हजारो मुलांना शिकवून त्यांचा चरितार्थ भागून पुढे त्यांना सुखी संसाराला लावलेला आहे. म्हणजे ते देखील खूप भगवंताचं एक कार्य समजावं लागेल. मी आमच्या तात्यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो की तुमचे विचार आज प्रत्येक जण या कलियुगामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरात कसा पैसा येईल आणि आपलं घर कसं भरल याकडे वळलेलं आहे. परंतु आमचे चुलते अनाथांची, गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये जुडले, म्हणजे भगवंताचाच अंश त्यांच्यामध्ये आहे असं म्हणावं लागेल. मी त्यांना देखील माझ्या छोट्याशा परिवाराच्या वतीनं चरण वंदन करून त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा दुर्गाला तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. जय बाबाजी. यानंतर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनचे आमचे मित्र हरिभक्त परायण आमचे दादा, की गायांचं असेल किंवा कुठलंही काम असेल, माऊली बाबा पुढे यायचंय, कुठलंही काम असेल त्या वेळेला धावत पळत या ठिकाणी सगळ्यांनी ज्ञानेश्वर नंदगिरीजी महाराज आलेले आहे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजायची की ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो असे आमचे ज्ञानेश्वर बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. ज्ञानेश्वर बाबांना विनंती करेल की आपण ताबडतोब स्टेजकडे यायचं आहे. सगळ्यांनी ज्ञानेश्वर बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायचे. त्याचप्रमाणे त्यांच्या संघ या आश्रमाचे संचालक समाधानदादा कापसे, संतोष भाऊ आरोटे, सागरदादा निकालजे आणि जाधव सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे की या ठिकाणी सगळ्यांनी एकदा बाबाजींसाठी जोरदार टाळी वाजवायची आहे. कारण ते वजरला गेलते ना, आता पिंपळगावला गेले होते आणि पिंपळगावून इथपर्यंत धावत पळत आलेत. नाही तर मग त्यांना माहित होतं दुर्गाचा भुर्दंड काय. या ठिकाणी मी आमच्या नायकवाडी दादांना विनंती करेल की नायकवाडी दादांनी दुर्गाला अगदी शुभेच्छा द्यायच्या आहे. आणि आता शेवटच्या 2 बाबांची एक आणि या ठिकाणी आमच्या महाराजांची शुभेच्छा होईल. यानंतर पुढील कार्यक्रम चालू होईल. दुर्गाला काय शुभेच्छा द्यायच्या? ती स्वतःच महाशक्तीचा अवतार आहे आणि कोणाच्या सानिध्यात वाढलंय लेकरू. साक्षात ज्यांना आपण भगरी बाबा नंतर जे आपल्या लासलगावचं दैवत आहे त्यांच्या साक्षात मूर्ती बघा. काय असतं, आपण बोलण्या इतपत स्तुती करण्या इतपत त्यांची आपण योग्यता नाही, पात्रता नाही. वारी वारी जन्म मरण दुर्गे दुर्गट भारी तुझुबिने संसारी अनाथ नांबे करुणा विस्तारी. काय दुर्गा कोणाच्या? लव आणि कुश कोणाच्या आश्रमात वाढले? वाल्मिकी ऋषींच्या. काही कमी होतं का? नाही. तसं आपल्यासारख्याचे आशीर्वादही आपण देऊ शकत नाही, कारण तेवढी आपली इतकी योग्यता नाही. बाबांचा आशीर्वाद इतकं या साधू संतांच्या कुटीमध्ये ज्यांचं समजा पालन पोषण होतं, मग यांना या लेकरांना इतका आशीर्वाद बाबांचा असेल. मा ई म्हणजे मा म्हणजे काय? आई. पहिल्या अक्षरात ई म्हणजे अनंतर काय येतो? आई. तशी ती माई. आमच्या माई कुठे आहे? तिकडं. हा तिकडे माई. आणि इकडं जगी आईचा बाप व्हावा. आता काय या वर्णन, या आश्रमाचं वर्णन आपण करू शकत नाही, कारण इकडं साधू, संत आणि सज्जन असा त्रिवेणी संगम असेल तर आपल्याला इथं बघायला भेटतं. प्रथमतः तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी, पुढच्या दुर्गाच्या वाढदिवसाला दुर्गा इथं असावी, कारण ती दुसऱ्या देशात जर असेल तर आपण तिथं जाऊ शकत नाही. सांगता येत नाही, सांगता येत नाही, कारण बाबांच्या मनात आलं तर सांगता पण येत नाही. मागच्या वाढदिवसाला होतो मी, ह्या वाढदिवसाला असेल आणि पुढच्या वर्षाला राहावं अशी माझी भगवंत चरणी इच्छा आहे. जास्त बोलण्यात अर्थ नाही, 2 शब्द बोलून माझे शब्द संपवतो. खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद दादा. खऱ्या आमच्या भारतीय संरक्षण विभाग अर्थात पोलीस दल
खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहिलं जरा वेगळं वाटतं, कारण यमाच्या घरी शंकर पाहून आला असं वाटतं. लक्ष आहे का त्यांच्याकडे पाहिल्यावर? कारण ते खातं कोणतं आहे? हो, पण असं वाईट म्हणू नका. ते खातं इतकं सज्ज नाही की कोणतंच नाही. त्याच खात्यात 20 वर्ष काढले. आज तुमच्या देखत पेन्सिल खातोय. ते खातं सत्य आहे, त्याला बरबटलाय तुम्ही. आणि आमचे पोलीस स्टेशन लासलगावचं अखंड सत्य आहे, कारण आज 550 गायांचा त्यांनी प्राण वाचवलेला आहे. किती मी कोटी कोटी धन्यवाद देतो आमच्या पोलीस विभागाकडून. मी जरी रिटायरमेंट असलो तरी आमच्या पोलीस विभागाच्या वतीने त्यांनी जे कार्य चाललंय ते कार्य आज अमर आहे. असंच कार्य आमच्या लासलगाव पोलीस स्टेशन वर्ग अधिकाऱ्यांपासून तर खालच्या परिवारापर्यंत कार्य आपण सगळ्यांनी सेवा करून घ्यावं आणि आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये संबंध ठेवू. पुन्हा एक वेळा मी माझी सायडी इन्स्पेक्टर एस.बी. गुंजाळ या माझ्या पूर्वीच्या पदवीप्रमाणे राहून आणि आज तुमच्या सर्वांचा दास म्हणून तुमचा पुन्हा एक वेळा मी माझ्या लेकरांना आशीर्वाद घेतो आणि आमच्या दादांना कोटी कोटी धन्यवाद देतो की आपण आपली ड्युटी तर चांगली करताय, पण हरीची ड्युटी करा. धन्यवाद. त्यानंतर श्यामबाबा आणि भाव. या ठिकाणी काकडी गावचे मल्हारवाडी गावचे पोलीस पाटील आमचा छोटा बंधू बाबासाहेब गुंजाळ यांना विनंती करेल की आपण आपल्या 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचंय. यानंतर ताबडतोब ज्ञानेश्वर बाबा बोलतील आणि शेवटला की या आश्रमाचा धर्ता करता आमचे श्याम महाराज गांगुर्डे हे बोलणार आणि याच्यानंतर आमचे समाधान महाराज कापसे जे आश्रमाचे माझ्या जोडीचे उपसचिव आहे त्यांनी बोलायचं आहे. नंतर आपले हो ते सगळे शेवट आहे ना. आज या ठिकाणी अतिशय उत्साही अशा वातावरणामध्ये या आश्रमावर आपल्या दुर्गावर आणि आपल्या वासुदेव गिरीनंदगिरीजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण उपस्थित आहात. प्रथमतः आपला सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. दुर्गाचं असं आंतरराष्ट्रीय स्केटिंगमध्ये अशी उत्तुंग अशी तिने भरारी घेतली आणि त्या पाठीमाग भरपूर तिचे महाराजांचे सरांचे माईचे मोठे असे भरभरून आशीर्वाद तिच्या पाठीमागे आहे आणि ती अजूनही पुढं भविष्यात फार मोठी उत्तुंग भरारी घेईल, कारण तिच्या पाठीमागे आशीर्वादच तसे आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही. आमचे सर गुंजाळ सर त्यांचं या आश्रमासाठी योगदान कार्य अतिशय मोठं आहे. हे सर्व लासलगावकरांनाही माहीत आहे आणि हा आश्रम अजून फार मोठी उत्तुंग भरारी घेणार आहे यात बिलकुल शंका नाही. मी माझ्या दुर्गासाठी मी माझ्या गुंजाळ परिवाराच्या वतीनं आमच्या मल्हारवाडी गावच्या वतीनं दुर्गाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो. तिच्या भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद दादा. या ठिकाणी सांगून जाईल आमचे बंधू आहे, आमचे छोटे बंधू आहे, त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थाने आमच्या दादांनी सांगितलं की पुढल्या वाढदिवसाला दुर्गा इथं राहावा, परंतु ह्याच वाढदिवसाला दुर्गाची फिलिपाईन्सला निवड झालेली आहे. सुदैव योगाने जी 4 तारखेची मॅच होती ती 27 जानेवारीला गेलेली आहे. म्हणून दुर्गाचा वाढदिवस आपण या ठिकाणी थाटामाटात करत आहे, कारण तिची या ठिकाणाहून आता थायलंड खेळून आल्यानंतर फिलिपाईन्स या देशामध्ये तिची निवड झालेली आहे. त्याच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आहे की ती आता पुन्हा एकदा इमानात बसून दुसऱ्या देशाची वारी करणार आहे आणि तिला जो आशीर्वाद देण्यासाठी हे कायम तत्पर असतात. या ठिकाणी आमचे आप्पा जनपळे आप्पा उपस्थित झालेले आहे. आप्पांनी समोर या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. आमचे गायकवाड बाबा म्हणजे एका अर्थाने ते माझे सासरेचे आमचे गायकवाड बाबा त्यांनी समोर यायचंय. गायकवाड बाबा, आमचे संतोष भाऊ, समाधान भाऊ इकडे या ना थोडेसे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी ज्ञानेश्वर बाबांना विनंती करेल की
दुर्गाने ज्ञानेश्वर बाबांना सांगायचं आणि ज्ञानेश्वर बाबांनी तो लाड पुरवायचा, असं हे समीकरण आहे. कारण त्यांना माहित होतं आज जर नाही गेलो तर लय मोठा कोटानं करीन दुर्गा, म्हणून बाबा या ठिकाणी धावत पळत आलेत. बाबांनी दुर्गाला भरपूर शुभेच्छा द्यायच्या आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. आज मला वाटतं दुर्गा किती वर्षाची झाली? हां, 12 वर्षाची दुर्गा बोलता 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 या ठिकाणी बोलायला लागली का? कारण एवढी छोटीशी दुर्गा आणि ती दुर्गा त्या आसमंताला हात लावून खाली येते का? आणि हे सगळी गोष्टीचं जर श्रेय जर जात असेल तर कोणाला जातं? साक्षात आमचे गुरुवर्य बाबाजींचे लाडके सत्शिष्य, ज्यांना बाबाजी आदरानं काय बहुरूपी बाबा म्हणायचे. आणि बाबांच्या सान्निध्यात ही कन्या आली, मायेचं पांघरून आमची संगीतामाई आणि गोंजाळ सर आहेच, संगीता मावशी आहे. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे. एखादी गोष्ट ज्यावेळेस हिरा चमकतो ना, तो चमकण्यासाठी सुद्धा त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करावी लागते. आणि ती प्रक्रिया या 3-4 जणांनी केली त्या हिऱ्यावर. काय म्हणजे दुर्गावर. हे छोटंसं पिल्लू. आणि काय आता बघा, प्रत्येकामध्ये काहीतरी सुप्त गुण असतात आणि ते ओळखणं फार अवघड असतं. आता इथं प्रत्येक जण बसलेला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी भगवंताने एक गुण दिलेला असतो. पण ते हेरता हेरता काहींचं जीवन जातं, पण त्याला आणि तर मग आपण म्हणतो ना, जन्माला आला मग पाणी होऊन, अशी काही गंमत होती. परंतु या लेकराला त्याच्यातले सुप्त गुण काय आहे ते ओळखले आणि त्याच्यावर संस्कार केले. आणि ते संस्कार नुसते शालेय शिक्षणाचे नाही केले, एक अध्यात्माची जोड तिला बालमयापासून त्या दुर्गावर बिंबवले. आणि तिचं कर्तृत्व आणि तिला प्रोत्साहन देणार आमचे सर आणि माई तिच्याकडून ते करून घेत होते. थंडी गारठ्यामध्ये तिच्यासारखे पोरं 8 वाजेपर्यंत गोधडीतच राहत. परंतु आमची दुर्गा त्या स्केटिंगसाठी तिकडं रोडवर जाते. थंडी, ऊन, पाऊस कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता ही विद्यार्थिनी या आश्रमाचं एक नाक, की ज्या दुर्गाने आपण फक्त मागच्या वर्षापर्यंत महाराष्ट्र म्हणायचो, परंतु महाराष्ट्राच्याही पार 7 समुद्राकडे पलीकडं हिनं ही झेप घेतली, गरुड झेप, ज्याला आपण स्काय द लिमिट. तर अशा पद्धतीनं या दुर्गाने केलेलं कर्तृत्व. आता पुढच्या खेळाला आम्ही पण जोडी येणार बरं का सर, आम्ही पण जोडी तिला जोडी. कारण आमचं लेकरू काय करतं हे प्रत्यक्ष जेव्हा ते थरार जेव्हा बघतो, ते व्हिडिओ जेव्हा बघतो, त्यावेळेस करता की आमच्या या अनाथ आश्रमातलं हे कार्टून एवढं कसं पुढे गेलं का? कारण तिला फक्त एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा म्हणजे या संतांची ऊर्जा. ज्यावेळेस प्रेमाची थाप
आणि त्या डोक्यावरून जेव्हा हात फिरतो या माऊलीचा, तर ती कधीच मला असं वाटलं नाही का ती रिकाम्या हाताने आली सर. असे हे संस्कार आणि आशीर्वाद, ज्याला आशीर्वाद आहे तो सक्सेसर आहे. म्हणून या जीवनामध्ये तिनं खूप काही साध्य केलं. तिचा हा 12वं वर्ष आणि 13व्यामध्ये पदार्पण करीत असताना, 12व्यात पदार्पण करीत असताना तिला खूप खूप शुभेच्छा आहे. तिच्या पालकांना तर आहेच, परंतु तिचे जे टीचर्स आहेत, कोचिंग टीचर, त्यांना पण खूप खूप शुभेच्छा आहे की ती घडवली तुम्ही काय. आणि आमच्या आश्रमाचं एक ब्रीद वाक्यच आहे काय, आहे तसं घ्यायचं आणि पाहिजे तसं बनवायचं. जेवढेही लेकरं आहे इथं, जे काही आहे जेवढेही, हे जसे आले तसे बाबांनी स्वीकारले आणि आपल्याला पाहिजे तसे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही मोठी गोष्ट आहे. नाही तर आपल्याला आपलं 1-2 राहतं ते सुद्धा संस्कार वाचून वंचित राहतं आणि त्याचं काहीतरी वेगळंच ऐकायला भेटतं. परंतु आमच्या या गुंजाळ सरांचं, माईंचं एवढं लक्ष असतं, या चिमुकल्यांना सांभाळणं, या सगळ्या गोष्टी करणं, खाणं पिणं, धुणं चुणं काय असेल नसेल ते, आणि त्यांना साथ देणारे आपण, तुम्ही, आपण सगळे. कारण इथं जो बी माणूस आलेला आहे यानं काही ना काही योगदान इथं दिलेलं आहे काय, म्हणून तुम्ही इथं अटॅच झालेलं आहे. बाबांचं कार्य खूप मोठं काय, पूर्ण या 2-4 राज्यामध्ये बाबांनी खूप मोठं बाबाजींचं कार्य नेलं. अनेक साधू संतांना सुद्धा दीक्षा देऊन त्यांना कृतार्थ केलं काय. आपणच उद्धारलं त्याच्यासाठी नाही, तर इतरांना सुद्धा त्यांनी तयार केलं. असे आमच्यासारखे सुद्धा संत, त्यांच्या कृपेने आम्ही आज या ठिकाणी उभा आहोत. बाबाजींचा आशीर्वाद खूप मोठा आहे. कारण हा सगळा खेळ हा एकट्याचा नव्हे, हा सर्वांचा हा खेळ आहे. आणि तो खेळ, आणि या दुर्गाच्या निमित्तानं आज आमचं हे अनाथ आश्रम, खऱ्या अर्थाने अनाथांचा नाथ जगन्नाथ म्हणतात, तसा आमचा अनाथांचा नाथ कोण आहे? बहुरूपी बाबा आहे काय. म्हणून आज खऱ्या अर्थाने दुर्गा, तुला खूप खूप शुभेच्छा आहे. सदोदित आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत राहो, हीच तुला खूप मोठी शुभकामना आहे. कारण उशीरही बराच होत आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी थांबतो आणि तिला पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय बाबाजी. या ठिकाणी शेवटच्या शुभेच्छा आमचे श्याम महाराज गांगुर्डे, की ज्यांनी या ठिकाणी आमच्या कॉलनीतील नवरात्र महिला मंडळ, नवरात्र ग्रुप, त्यांचं खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे आमच्या टाकळी गावचे विद्यमान सदस्य, जिजाला बोलायचंय का? बरं ठीक आहे, आता महाराजांनंतर जिजा. हा, या ठिकाणी दुर्गाची मावशी उपस्थित आहे, तेही टीचर आहे. बोलून घेऊ दे का? बरं, आमच्या शाबाबाला इथे जागा द्या जागा. असं कधीच आता बरं वाटलं पोरग बसल्यानंतर. खऱ्या अर्थाने त्यांसाठी टाळे वाजवा. आमचे टाकळी गावचे विद्यमान सदस्य हरिदादा गवळी यांना मी आता पाहिलंय, यांनीही इकडे समोर येऊन बसायचं आहे. हरिदादा तिथंच बरं आहे, आपल्याला कुठं जायचं, तुम्ही मागत मागत मानले हो, कसं व्हायचं. हा, हरिदादाला दे जागा. या ठिकाणी आमच्या जिजाची, ते दुर्गाची लहानी मावशी, आमची माईंची छोटीशी बहीण, म्हणजे आता छोटी नाही, लय मोठी बरं का, नाही तुम्हाला छोटीशी आली. जिजाताई येई भरभरून या ठिकाणी आपल्या दुर्गा दिदीला शुभेच्छा देईल. प्रथम बाबाजींना नमस्कार. मी सर्व मान्यवरांना
नमस्कार करते आणि दुर्गाला वाढदिवसाच्या माझ्याकडून आणि सर्व परिवाराकडून, तिचे मामा वगैरे सर्व, तिचे काका, या सर्वांकडून तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमासाठी जास्त वेळ न घेता मी सांभाळून माईक सोपवते. स्वातीताई आली, कुठे आली? या ठिकाणी स्वातीताई बोलते का? बरं, तिला तर पाहिलंच नव्हतं मी. या ठिकाणी जवळजवळ आमच्या भरपूर मुली आलेल्या आहेत. आता वेळाअभावी आपण ते जेवायला आला की बोलणार आहोत. या ठिकाणी आमचे छांबाबा बोलतील. अकल्प आयुष्य व्हावे करता या कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. ज्या पद्धतीनं सगळे मान्यवर बोललेत, प्रत्येकानं आपापल्या परीनं आशीर्वाद दिलेत, प्रत्येकानं आपापल्या परीनं आपल्या दुर्गा दिदीला ज्या शब्दसुमनांनी ओवाळलं, जी ओवाळणी टाकली, मी एकच बोलेल सर्वांसाठी, आपल्या सर्वांचे आशीर्वाद दुर्गा दिदीच्या पाठीमागे होते. म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं दुर्गा दिदी आज आपल्या पुढे आहेत. माणूस जेव्हा पुढे जातो ना, कोणाचे तरी त्याच्या पाठीमागे आशीर्वाद असतात. आज आपल्या या आश्रमाचं जर बोलू गेलं, आश्रमामध्ये काय मिळतं तर आश्रमामध्ये एक मिळतं. प्रभू रामचंद्र वनवास काळात माई गेले होते. प्रभू रामचंद्र वनवास काळामध्ये जाऊन एका स्त्रीच्या घरामध्ये बोरं खाल्लेली कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकली. मला कथा नाही सांगायची, मला एकच सांगायचंय, साधूकडून मिळतं काय तर साधूकडून ते मिळतं. प्रभू रामचंद्र तिच्या घरापर्यंत यावं हे साधूने दिलेलं तिला वचन होतं. ऐक की तुझ्या घरी शबरे प्रभू रामचंद्र वनवास काळात येतील आणि तिथून पुढचा रस्ता तू सांगणार आहेस. हे मिळतं या आश्रमात, जे मिळालं आज आपल्या दुर्गाला आश्रमात. काय मिळतं आश्रमात, काय मिळतं साधूकडून, साधूकडून हे मिळतं. हे दान पलीकडचं आहे. हे दान आपण मोजू शकत नाही, आतापर्यंत मोजलं नाही. ज्या भगवंताच्या स्वरूपामध्ये, ज्या भगवान शिवाच्या स्वरूपामध्ये आपण अखिलकोट ब्रह्मांड नायकाला पाहिलं, त्या जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी नाही तर जनार्दन स्वामींचे कृपा पात्र शिष्य म्हणत असतो आम्ही, आमचे बाबा. आणि बाबांनी त्या दुर्गावर कृपा दृष्टी टाकली, कृपा कटाक्ष निहाळिले, आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले, भक्तादी दिले वर्णन. त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसण्याची ताकद साधू देत असतात. आज ते आपल्या डोळ्यानं पाहतोय. साधूंची कीर्ती आंतरराष्ट्रीय आहे आणि अशी आंतरराष्ट्रीय कीर्ती आपल्या लेकराची व्हावी गड्या, म्हणून साधूने दिलेला आशीर्वाद आहेत. असाच आशीर्वाद बाबा आमच्या दिदीवर तुमचा आणि आपला सगळ्यांचा असावा. मी एक तीर्थावळीमध्ये एक प्रकरण वाचलंय बाबा आजच. इतकं गोड प्रकरण आहे की ज्या संतांच्या आशीर्वादानं हे पूर्ण जग आज चाललेलं आहे. साधू थोर जाणार, साधू थोर जाणार. ह्या तीर्थावळीमध्ये एक प्रकरण असालय, स्वामीचा आदर सांगता अभिनव, नम्रता गौरव अभिनव, अकल्प आयुष्य चिरंजीव व्हावे, आम्हा सांभाळावे पुढता पुढती. माई, ज्या वेळेला हा आश्रम सुरू झाला असेल तो दिवस तुम्ही पाहिलेला आहे. मी नव्हतो इथं, पण त्या दिवशी काय असेल माहिती मावल्यावर, लहान लहान लेकरं ज्यांना कोणच नाहीये, आपण काय मत आहे, त्या लेकराची माय होऊन आणि त्या लेकराला ह्या माणसांनी ज्या वेळेला सांभाळलं असेल आई होऊन. मला एक फक्त माझ्या डोळ्यापुढं मग साहेब बोलत असताना चित्र असं उभं राहिलं. त्यावेळेला ते लेकरू यांच्याकडे पाहत असताना काय म्हणत असेल बरं, कोणतं की ज्याला कोणीच नाहीये, वर पाहिलं तर आबाळ आहे, मला माय नाही गड्या, मला बाप नाही. त्यावेळेला ती लेकरू एकच म्हणत असेल, देवा हे ऐक ना, कोण असेल विश्वाचा चालक मालक, मला खरंच कोण नाही रे, यांना आयुष्य दे. काय म्हणत असेल ती, माझ्या पालना करता ज्यांनी हाताचा पालना केला ना, यांना आयुष्य दे. त्या अनाथाच्या माईला 105 वर्षाचं आयुष्य दे देवानं दिलं. आशीर्वाद लेकरांचा कोणाचा आशीर्वाद आहे? आमची माई असेल, तात्या असेल. मी अनेक वेळेला यांच्याबद्दल बोलत असतो. या साधू संतांबद्दल बोलता बोलता राजो तसं 2-2 तास फेकायचे आम्हाला सवयच आहे. परंतु मला तात्या नाही, खरं आहे जे बोलतो ते खरं आहे, पण लय गोड आहे. कोणतं माहिती आहे, साधू आशीर्वादानं काय होतं. तुम्ही आम्ही इथं येतो ना, आपल्याला इथं काय मिळतं,
प्रत्येकाला काय मिळतं? तुम्हाला काय मिळतं साहेब? तुम्हाला काय मिळतंय? इथं आल्याचे काय मिळतंय? इथं मिळतोय आनंद, समाधान. कोण म्हटलं समाधान? मी म्हटलं. तेव्हा आनंद मिळतो, समाधान मिळतं. काय मिळतं माहितीये? याचं कारण काय आहे? आनंद समाधान हे जर शोधायचे असतील, हे दोघही जर शोधायचे असतील तुम्हाला, तरी फक्त साधूच्या संगतीतच सापडतात. आणि आपण खूप भाग्यवान आहे. थोडं माझ्याबरोबर महाराष्ट्र लय मोठा आहे. मी महाराष्ट्राच्या बाहेर काही जास्त गेलो नाही, पण महाराष्ट्रामध्ये आपण गेलो कीर्तनाच्या संबंधानं. जेव्हा माई आम्ही जात फिरत असतो ना, या साधूंच्या दर्शनासाठी इथं बॅरिकेड लावलेलं असतं. आणि हे आमचे सगळे साहेब लोक बाहेर उभे असतात. यांच्या पायावर डोकं ठेवता येत नाही. भाग्यवान आहोत आपण. आपल्याला त्या साधूंचा आशीर्वाद डोकं टेकून घेता येतो. खरंच भाग्यवान. नाहीतर नाही. हे संन्यासी आहे ना, यांना कुटुंब ना, यांना बायका बोरं ना, आपल्यासारखा प्रपंच थाटायचा. फक्त तुम्हाला मला आशीर्वाद देऊन, जो दुर्गाला बाबा तुम्ही आशीर्वाद देऊन मोठं केलं. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊन करणा ती कीर्ती दिगंती फाकविली. ही साधूचे आशीर्वाद आहे. प्रत्येकाला दिलंय त्यांनी, जे दुर्गा माईला दिलं आपल्या, जे दुर्गाला देऊन आणि दुर्गाला इथपर्यंत पाठवलं. सरांचे, मी मगा सर बोलत होते त्या सरांच्या शब्दामध्ये, इथूनच बोललेत सर. सरांच्या शब्दामध्ये मला एक जाणवलं गड्या. काय? अरे माझे विद्यार्थिनी आहेत सर म्हटले. मला 4थीला मी तिचा क्लास टीचर होतो. त्या सरांना आयुष्यामध्ये कितीही नोकरी केली, कितीही पुरस्कार मिळवले, आणि ह्या पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार सर तुम्हाला कोणताच मिळत नाही. एवढा मोठा पुरस्कार मला सांगा ना. यापेक्षा विद्यार्थी जातील ना, मोठ्या गटामधले विद्यार्थी असतील ना, दुसरीकडे असतील, फिरत असतील, व नाहीये त्यांचं कुठंच नाही आलेलं बाबा. कोणत्या पेपरला आलंय? पण आपलं वैभव आहे हे. आणि तुमचं माझं हे वैभव आता इथपर्यंत. आमचे माऊली वस्त्रालयवाले माऊलींनी मागं एक दिवस मला एवढंच एक सांगितलं, बाबा खरंच भाग्यवान आहे म्हटले आपण. म्हटले का? आमच्या दुकानात गप्पा. ते म्हटले किती भाग्यवान आहे आपण. साधू भेटतात, संत भेटतात, आणि सगळे पुरस्कार नाशिक जिल्ह्याला जास्त भेटतात. आणि त्या नाशिक जिल्ह्यात आपला जन्म झाला. किती भाग्यवान आहे आपण. बघा ना तुम्ही, महाराष्ट्रामध्ये एकाचा जन्म झालेला नाही. तुम्ही कोणापासून पाहत याल तर बघा, गाडगे बाबा आता आपण पाहिलेले, पण त्या आधीची 4 आचार्य, शंकराचार्य, वल्लभाचार्य, ही सगळी आचार्य जेवढे आहे का, ही सगळी जन्माला कुठे येतात बाबा? बाहेर. आणि पालन पोषण कुठे होतं त्यांचं? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात नाही, नाशिकमध्ये. सगळं जगच नाशिकनं मोठं केलंय. आणि अशा नाशिकमध्ये तुम्ही आपण जन्म लिहून आणि एवढे मोठे सोहळे पाहतोय ना. मी तर एकच म्हणेल, मग यांनी तुम्हीच सांगितलं वाटतं, पुढचा सोहळा पहा आणण्याला. दुर्गा तिकडे, दुर्गा नाही. मी एवढीच विनंती करतो की पुढचे असे 100 सोहळे पाहायला देवानं आपल्याला जिवंत ठेवावं गड्या. परत नाही हा योग कोणाचा आहे बघा. कुठपर्यंत आयुष्य आहे, कुठपर्यंत काय मला माहित नाही, परंतु ही सोहळे दुसरीकडे होत नाही. आणि ह्या सोहळ्यासाठी आपल्याकडं एकच नाही आहेत, नर आहेत, नारी आहेत, बालबच्चे आहेत. ज्याला माय नाही ती आहे, ज्याला बाप नाही ती आहे, ज्याला सगळं आहे, खूप ऐश्वर्य संपन्न आहे, पण समाधान नाही. समाधान शोधण्याकरता आलेले आहेत, आनंद शोधण्याकरता आलेले आहेत. एवढंच नाही, असे गच्च पैशानं खिशे भरून माणसं येतात आमच्या तात्याकडं. कितीक वेळा तात्यानं सांगितले मला, तात्यानं म्हणलं पाठवून द्या ना माझ्याकडे. ते म्हणले का काय बोलते म्हणले. काय शोधतात लोक इथे येऊन, काय शोधतात आमच्या आश्रमात येऊन. बाबा आनंद वाटतो या आश्रमाचं बोलायला गेलं तर. काय नाही हो इथं, काय नाहीये. जे पाहिजे ते मिळण्याची जागा म्हणजे आमचा आश्रम आहे. काय गोड आहे. आणि यापेक्षा मोठं नाहीच आहे जगामध्ये, सुखच नाहीये. त्यात नंतर आपल्या आश्रमामध्ये ज्यांचं गोड असं आपल्याला इथं दर्शन होतं, दर्शनीय असतात, जे ज्यांचं दर्शन घेतल्यानं राजो सगळ्यांविषयी तुम्ही बोललेलं, सगळ्यांविषयी तुम्ही ऐकलेलं आतापर्यंत आहे. परंतु आपल्या नर नारीमध्ये एक तृतीय पंथ म्हणून आहे, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय, पण त्यांच्याविषयी कुठंच क्लिप ऐकलेली नाही. हा, युट्यूबवाले जावई पण आहे आश्रमाचे, आतापर्यंत ऐकलेलं नाही. हो, त्यांनी तर लय तुकडे करून करून विकलं ते मटेरियल असं. पण ऐका आजचं लय गोड आहे. आमच्या आईसाठी बोलतो मी. माझी माय बसलेली आहेत गौरीताई पुढे. आईसाठी एक वाक्य आहे, 9व्या राखीताई. हा, एक वाक्य ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरीमध्ये दिलंय बरं का माई आपल्यासाठी. हो, ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये राजयोगामध्ये सांगितलेलं वाक्य आहे आणि खूप गोड आहे. तो 270 क्रमांकाचा श्लोक आहे. घरी जा प्रत्येकानं ज्ञानेश्वरी उघडाच गड्या आजच्या दिवशी आणि उघडा, आणि एवढा एक श्लोक घरी घेऊन जा. अर्ध नारी नटेश्वरी, जो पुरुष तूची नारी, तेवी मी चराचरी,
माताची होय, अख्ख्या जगाची माय इथं बसलेली. कोणता प्रपंच आहे हो त्यांना. आणि आशांची नजर जेव्हा आपल्यावर पडते, अशा साधूंची नजर पडते, अशा जगाच्या आईची नजर आपल्यावर पडते ना राजा हो. दुर्गा ज्या गटामध्ये खेळते का, आपण त्याच गटातले लोक होणार आहोत, फक्त तेवढ्या श्रद्धेनं त्यांच्याजवळ जाण्याची. आणि खरंच आप्पा आपल्याला, मी मागे बोललो, जास्त बोलत नाही, मला पुढचं बोलायचंय 2 शब्दाचं. जे बोलायचंय ते वेगळं आहे. मी यांच्याविषयी, साधूविषयी आणि आईविषयी का बोललो माहितीये, हे आशीर्वाद कमी पडत नाही. ज्या आशीर्वादानं दुर्गाच्या बर्थडेला आपण आलो, हा आशीर्वाद साधू सांगताचा आहे, यांचा आशीर्वाद आहे. यांच्या कोपीत वाढलेली लेक आहे ती. आणि आपल्याला जरी असं व्हायचं, बनायचं असेल ना, मी प्रत्येकाला एकच विनंती करेल, आपणही साधूचा आश्रय करा. अजूनही बरेच गळे रिकामे आहेत, बरेच गळे रिकामे अजूनही आहेत. याला मंगळसूत्रच नाहीये, अजून नाहीये, आपण नाहीये, आहेत बरेच गळे दिसत आहेत ज्या गळ्यानं म्हाळ नाहीये. काय देतात साधू, काय देतात तर सांगेल मी काय देतात. पहिलं ताब्यात घेताना साधू सोनार जसा, कुठे, हा सोनार उभाच आहे, सोनार जसा ते सोन जावं ना, हा तुमच्यावर नाही तर कोणावर याचं. ताब्यात घेताना सोनं तापून घेतात, तसं हे साधू ज्या वेळेला आपल्याला दृष्टीनं निहाळतात ना, त्यावेळेला हे मंगळसूत्र बांधत असताना पहिल्यांदा हे आपल्या लायकीचं आहे का पाहूनच घेतात. कृपा कटाक्ष निहाळतात. साधू काय देतात तर साधू हे दान देतात, जे परत कधी न सरणार आहे. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु देई निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोंद रांधवी. आपणही असा जीवनामध्ये आदर्श आपला असावंच. आता माझं लग्न झालंय, मग बायकोच्या नावानं मंगळसूत्र घातले, बरोबर का नाही. म्हणणार कोणी म्हणणार ना, नाही गाड्या याचं लग्न झालंय आणि रिकाम आहे त्यांचं काय हो, हे असं सोडय का काय म्हणजे. म्हणून गड्या साधूंचा आशीर्वाद असावा. असो, साधू बद्दल खूप आपण बोलता येतं. माऊली महाराष्ट्र कुंडोकरेण, माऊलीचा लय महत्वाचा विषय आहे. कोणत्याही कीर्तनात कुठेही प्रमाणात ऐका, साधू विषय निघाला का माऊलीला आनंद झाला, लय प्रमाणात टाकतात ते. असो अनेक असे बोलणारे व्यक्ती आहेत. माझ्या वाट्याला एक सेवा आलेली आहे. सेवा अशी आहे, या आश्रमाचा, या सगळ्या लेकींचा भाऊ म्हणून मला आनंद वाटतो की यांना स्वीकारलं गड्या, भाऊ म्हणून स्वीकारलं. मला बहीण आहे, पण बहीण अशी नाही. माझी बहीण आज आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, याचा मला स्वाभिमान आहे. गेल्या कालपासून माझ्या मोबाईलचा डाटा मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. तात्या, माझा फक्त लोकांना उत्तर द्यायला, कारण मागच्या वर्षाचा फेटा, पिवळा फेटा, त्यावर माझ्या माईनं बॅनर बनवला. तो बॅनर आप्पा मी जेव्हा स्टेटसला ठेवला, प्रत्येकानं विचारलं अरे पोरगी घडलीच कशी गड्या. उत्तर देता देता 2.5 GB डाटा संपला माझा. फक्त अभिनंदन करायचं आणि आपण धन्यवाद म्हणायचं. एवढी मोठी बहीण जगानं मला ह्या आश्रमानं दिली ना, बस अजून काही नको. मला किती पैसे मिळले तर आनंद मिळणार आहे बाबा, मला किती मिळले तर मिळणार आहे. ती मगापासून नाही दादा बोलते म्हणली, आप्पाला तात्याला म्हणले थोड्या वेळ त्यांना बोलू द्यायचं नाही म्हणे, त्यांना बोलू नाही द्यायचं. अरे खूप मोठा आहे तिचं वैभव, खूप मोठा आहे. आज इथं महाराष्ट्राला कौतुक होईल यात काय नवल आहे. तात्यांचे स्टेटस 2दा मी पाहिले. विमानानं बसून जावं आणि विमानात बसलेल्या तात्याला दुर्गाला ज्या वेळेला हेच डोळे तुमचे माझे पाहतात ना, त्यावेळेला काय वाटतं मनामध्ये माहितीये, अरे लई कोट्या दिशांच्या पुरी शाळेत शिकताय. आज किती पैसा आहे का, पोरीच्या वजनाच्या 4 पट पैसा पुरवणारे आज ह्या लासलगावमध्ये लोक आहेत. आपले नाही आहेत, त्यांच्याही मुली शिकतायत. का होत नाही, मग का मिळत नाही, हे याचं एक कारण सांगतो फक्त थांबतो. याचं एकच कारण आहे, सगळं आहे बाबा, पण आशीर्वाद संतांची नाही. ज्याच्या पाठीशी आशीर्वाद संतांचे आहे ती लोक पुढे. उदाहरण बघा तुम्ही, जगामध्ये कोणत्याही पुढे गेलेल्या माणसाचं उदाहरण बघा तुम्ही, प्रत्येकाच्या पाठीमागं कोणाचा तरी आशीर्वाद असतो. आणि राजा हो, या दुर्गाच्या पाठीमागं साधूचा आशीर्वाद आहे. 105 वर्षाचा चकड साधू इथं जोपर्यंत या कुट्यामध्ये आहे ना, तोपर्यंत कोणाला काय मिळवायचं मिळून घ्या. आणि एक सांगू का सगळ्यांना, एक जड अंतकरणानं सांगतो, साधू गेल्यावर किंमत वाढत असते. आपल्या बाबाची आहे तिथंच वाढली, नाहीतर मेले का मग त्यांच्या किमती वाढत आहेत, तोपर्यंत वाढत नाही. अरे आपल्या गावात भगरी बाबा होऊन गेलेत, आपल्या गावात बाबा होऊन गेलेत, इकडे जनेश्वर बाबा आहेत, अनेक साधू महंत सगळे बसलेले आहेत. यांच्या आशीर्वादानं पुढे जाता येतं. म्हणून मी दुर्गाला या वाढदिवसाच्या निमित्तानं
मी काय छोटेसे आशीर्वाद देणारा बडा बाबा बसलेला आहेत, परंतु आपल्या सगळ्यांच्या वतीनं, कारण सगळ्यांना बोलावं वाटतं, तुम्हालाही वाटतं, मला वाटतं, साहेब बसले त्यांना वाटतं मला 2 शब्द बोलावं, जसं सरांना एवढ्याच्या वतीनं एक सर बोलवले, प्रत्येकाला वाटतंय. मी सगळ्यांच्या वतीनं दुर्गासाठी एकच आशीर्वाद, अजून 2 जण बोलणार आहे, सगळ्यांच्या वतीनं एक आशीर्वाद दुर्गाला देईल की दुर्गा माता तुझ्या ह्या यशामध्ये आमचं सगळ्यांचं एक तीळ पुण्य आज आम्ही अर्पण करतो आणि ह्या पुण्यामधून भावी आयुष्य सुख समाधानी भरभराटीचं आणि उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचवणारं तुला मिळो, हीच एक त्या दुर्गाला या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यांची भेटवस्तू देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आमची आश्रमी माई येणे पटकन दुर्गाला 1 मिनिटात शुभाशीर्वाद द्या आणि माईसाठी सगळ्यांनी टाळी वाजवा, कारण तिने फक्त दुर्गाने सांगितलं की मला सायकलच पाहिजे, तू काही आणू नको. तिने तिची इच्छा पुरवलेली आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. असं काही नाही, ती गळ्यातली पण द्यायला बसली मला. सर्वप्रथम माझ्या गुरूंना वंदन आणि माझ्या सर्व माऊलींना मनापासून नमस्कार. परमपूज्य सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे परमशिष्य अनाथांचे नाथ स्वामी वासुदेव नंदगिरी मौनगिरी गुरु बहुरूपी महाराज यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी माझी भाची दुर्गा हिला वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या पूर्ण कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा. तिचे इथून पुढील आयुष्य आई तुळजाभवानी तिला उदंड आयुष्य देवो आणि ती प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होत राहो, हीच माझ्या गुरूंच्या चरणी प्रार्थना. जय बाबाजी. खूप खूप धन्यवाद माई. यानंतर या ठिकाणी अगदी 1 मिनिटासाठी पुढे सोमनाथ होता ना, 1 मिनिटासाठी फक्त पटकन एकच मिनिट. बरं, मग तू नाही बोलणार का? या ठिकाणी आमचे आश्रमी आमचे जावई शिवा पेटरकुड गेले ऐक वा. त्यानंतर आमचे आश्रमी सदस्य समाधान भाऊ कापसे यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी येऊन आभार मानायचे. हो, कारण यानंतर प्रथम 5 महिला दुर्गाचं अवक्षण करतील. या ठिकाणी आमच्या सर्वप्रथम बोलते माहिती. ओके, चालेल. या ठिकाणी आमच्या इकडे दुर्गा, याच्यानंतर दुर्गा बोलणार आहे. फक्त 1 मिनिट तिथे सगळ्यांनी ऐकायचं आहे. जय श्रीराम. सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या गोशाळेच्याच कामानिमित्त मी पिंपळगावला बाबा आम्ही सोबत होतो, त्यामुळे उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळेच ह्या कार्यक्रमाला जो उशीर होतोय त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज आपल्या दुर्गाचा 12वा वाढदिवस. या 12व्या वाढदिवसाच्या आधी 11 वर्षाचे असताना 7 समुद्र पार करून तिने देशाचं, महाराष्ट्राचं, नाशिक जिल्ह्याचं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं. ते फक्त शक्य झालं ते आपल्या समोर बसलेले सर्व साधू संतांच्या आशीर्वादामुळे आणि आईवडिलांनी तिच्याकडून सर्व प्रयत्न करून घेतलेली तिची प्रॅक्टिस, तिचे गुरुवर्य या सर्वांच्या कष्टामुळे ती आज आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू म्हणून आपल्याकडं नावाजलेली आहे. त्यामुळे तिला पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, यशाचं जावं हीच प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद दादा. यानंतर दुर्गाची आई संगीतामाई गुंजाळ यांना विनंती करेन, आपणही 1 मिनिटामध्ये आपल्या लेकीसाठी भरभरून मनोगत व्यक्त करायचं आहे. संगीतामाई गुंजाळ यांना विनंती करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलिकाक्ष मंगलम तोनहरे. आज या ठिकाणी उपस्थित असणारे परमपूज्य आदरणीय अनाथांचे नाथ, अनाथांचे ईश्व, अनाथांचा काळीज म्हणजे परमपूज्य वासुदेव नंदगिरी बहुरूपी बाबा, त्याचबरोबर महंत जनेश्वर नंदगिरीजी बाबाजी हेही उपस्थित आहे. त्याच नंतर दुर्गाचे प्रत्येक हट्टाने आणि प्रत्येक शब्दाला पूर्णत्वाला जावं असे
बालकनंद बाबा इथे उपस्थित आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. विकासगिरी बाबा जे आहे, रविगिरी बाबा जे आहे, त्याचबरोबर नर्मदेच्या तटावरून आलेले बाबाजी आहे, त्र्यंबकेश्वरवरून आलेले बाबाजी, त्यांचं नाव काय, छगन बाबाजी देखील इथे आहे. त्याचबरोबर साई नंदगिरी बाबाजी आहे आणि सगळेच बाबाजींचे शिष्य परिवार येथे उपस्थित आहे. त्यांचेही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेन. आणि या ठिकाणी सर्वच अपेष्ट नातेवाईक, गुणगोत्र, मित्र परिवार, आता सगळ्यांची नावं घेत आम्ही वेळ घालत नाही, परंतु सगळेच इथे सर्वच परिवार येथे उपस्थित आहे. काही मुली आहे, काही जावई आहेत आणि पत्रकार देखील आहे. या सर्व पत्रकारांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर काही सुना देखील आहे. आणि आता थांबा, या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे एक मेसेज पडता क्षणी रिप्लाय देणाऱ्या आमच्या राखी दिदी मोरे यांनी, माई मी दुर्गाच्या बड्डेला येणारे आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मागेही दुर्गा ज्यावेळेस थायलंडला चालली होती त्यावेळी स्वतः त्यांनी येथे येऊन दुर्गाला आशीर्वाद दिले होते, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आमचे श्याम बाबा आहे, सगळेच म्हणजे माझ्या बरोबर गायक वादक असणारे सगळेच आहे. आणि सर्वच विश्व हिंदू परिषदेचे, बजरंग दलाचे सर्व गोरक्षक इथे उपस्थित आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि आज या ठिकाणी दुर्गा दिदीचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं खरं तर आईला जो आनंद असतो तो शब्दात सांगणं अशक्यच आहे. आणि खूप मनापासून मी जास्त वेळ घेणार नाही, कारण तिकडूनच मला सांगितलं होतं की वेळ जास्त घ्यायचा नाही. परंतु आज या माझ्या लेकीनं खरंच तर माझ्या जीवनामध्ये जो आनंद, आई वडिलांना जो आनंद जो असतो, ते लेकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडले, काहीतरी चांगलं करून दाखवलं तर त्यांचं जे म्हणतो, आपण म्हणतो ना, थोडंसं जरी जे काळीज असलं तरी ते सुपा एवढं होतं, आपण म्हणतो जी म्हण आहे, तर ही आज या माझ्या लेकीमुळे पूर्णत्वाला जाते. ज्यावेळेस तिचं प्रत्येक जण म्हणतं आंतरराष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू, त्यावेळेस असं मनामध्ये खूप आनंद असा होत असतो. आणि खरं तर तो आनंद देण्याचं काम सगळ्यांनी सांगितलं, तिच्या पाठीशी असणारं हातभार तिच्या आई वडिलांचे आहे. परंतु आम्ही सांगू, लेक ही आपल्या घरची लक्ष्मी असते आणि ती लेक आपल्याला तिचे आशीर्वाद कायम आपल्या स्वरूपी आपल्यावरती देत असते. कारण याचं असं की आमच्या राठी काकू इथे बसलेले आहे, त्या म्हणतात लेकीला कधी पाया पडून द्यायचं नाही, कारण लेक ही आशीर्वाद देत असते आणि लेक ही आपल्या कुळामध्ये लक्ष्मी असते आणि ती लक्ष्मीचे आशीर्वाद कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्यावर येतील हे आपण सांगू शकत नाही. आणि खरंच तर जास्त वेळ न घेता दुर्गा दिदीला आपल्या सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सर्वच जण येथे उपस्थित झाला म्हणून तुमचे मनस्वी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. जय बाबाजी, जय जनार्दन. या ठिकाणी दुर्गा दिदीला विनंती करेल की आपण शेवटच्या आभार आणि तुमच्या शुभेच्छा, सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्यात, पुढे येऊ द्या, पुढे बेटा, सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्यात असं मनोमनी सांगावा. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वाढदिवसाच्या दिवशी वय किती वाढदिवसाच्या दिवशी किती वय वाढलं यापेक्षा आपली नवीन माणसं किती जोडले हे महत्वाचं असतं. आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्व माझ्या वाढदिवसाला आले, मी तुमचे खूप आभार मानते. आणि आज माझा वाढदिवस गुरुजन बहुरूपी बाबा यांचा आशीर्वाद मी स्वीकार करते. मला जर कोणी विचारलं तू आयुष्यात काय कमवलं, तर मी अभिमानाने सांगेन की मी आयुष्यात तुमच्यासारखे लाखो मोलाचे माणसं कमवले. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद बेटा. या ठिकाणी आता अवक्षण सुरू व्हायचंय, त्या अगोदर आमच्या
एकच मिनिट महाराज, आमच्या नवरात्र ग्रुपच्या महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी या ठिकाणी माईंचं एक छोटस त्यांचं पूजन आहे. तर महिला मंडळ, आमच्या महिला मंडळाने, चला कॉलनीतील महिला मंडळ, आमच्या राजश्रीताई असेल, वडनेरीताई आहे, त्यानंतर अजून कोण कोण कॉलनीतल्या महिला, वाघताई आहे, की महिलांनी एक छोटस, बाबा 1-2 मिनिट थांबा ना बाबा, बरं जाऊ द्या. चला संत मंडळींनी खाली जायचंय, आतमध्ये जायचंय, तुम्ही बसा बाबा ती शेजारी. संत मंडळींमध्ये जायचंय. आता या ठिकाणी महिलांचं आगमन होणार आहे. त्या अगोदर एक छोटस माईंचं या ठिकाणी पूजन केलं जाईल.